स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे 1.2 डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन तो आपण पूर्णपणे डिस्कस करणार आहोत। तर मित्रांनो फर्स्ट एक गोष्ट लक्षात ठेवा की हा युनिट फक्त 4 मार्कांसाठी एग्जाममध्ये येणार आहे, ठीक आहे। तर याच्यावरती जास्त डीपली शिकवण्याची काही आवश्यकता नाही आहे। त्याचबरोबर जो काही टॉपिक आहे तो पूर्ण थेरॉटिकल आहे मित्रांनो, ठीक आहे। तुम्ही एकदा नोट्स जरी व्हिडिओला पॉज करून जरी लिहून जरी काढल्यात तरी तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर पूर्णपणे लक्षात येईल। फक्त प्रेझेंटेशन असं ठेवा की एग्जाममध्ये तुम्ही त्या टाईपनं आन्सर लिहिलं तर तुम्हाला फुल मार्क्स भेटले पाहिजे, अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन ठेवा। त्याच पद्धतीनं मी तुम्हाला इथे नोट्स पूर्णपणे प्रोव्हाइड करत आहे। त्याचबरोबर क्वेश्चन कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन आला तर कोणता आन्सर लिहायचं तेही तुम्हाला मी डीपमध्ये सांगत आहे। तर हा पॉईंट बघूयात आपण, थोडंसं स्पीडमध्ये घेणार आहे। तर डिफरंट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशनमध्ये क्वेश्चन बघा, स्टेट एनी 4 मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन। तुम्हाला 4 ट्रान्सपोर्टेशनचे मोड लिहायचे आहेत 2 मार्कांसाठी। त्यामध्ये फक्त तुम्हाला एवढंच हे 4 पॉईंट लिहायचे आहेत, रोडवे और हायवे, रेल्वे, वॉटरवेज आणि एअरवेज। हे 4 पॉईंट मेथड्स किंवा 4 वेज तुम्ही लिहिले तर तुम्हाला 2 मार्क हे पूर्णपणे भेटून जातील। याच्यावरती डीप आत्तापर्यंत तरी क्वेश्चन आला नाही आहे, जरी आला त्याचे मेरिट्स असतील, ॲडव्हान्टेजेस असतील किंवा डिसॲडव्हान्टेजेस असतील तरी ते तुम्हाला लिहिता आले पाहिजेत मित्रांनो। आणि ते खूपच सोपे आहेत, तुम्हाला सर्व काही माहिती आहे, ऑलरेडी सर्व काही माहिती आहे, तरी पण एकदा रिव्हिजन करूयात आपण। शॉर्टमध्ये शिकवतो, जास्त काय बोरिंग पण नाही होणार। तर फर्स्ट मेथड बघूया ट्रान्सपोर्टेशनची, रोडवे म्हणजे इन जनरल आपण जो काय रोड असतो आपला डांबरे रोड, ठीक आहे। तर डिफरंट टाईपचे रोड्स असतात, ते पण टाईप्स पण आपण पाहणार आहोत। पण रोड म्हणजे तुम्हाला माहीतच आहे रोडवे म्हणजे, तर मोस्ट सुटेबल ट्रान्सपोर्टेशनचा एक मेथड आहे जेणेकरून आपण छोटे छोटे जे काही सामान असेल, पॅसेंजर असेल किंवा गुड म्हणजे छोटं मटेरियल, ठीक आहे, तर ते आपण इझिली रोडवेवरून ट्रान्सपोर्टेशन करू शकतो। त्याचबरोबर रोडवे ट्रान्सपोर्टेशन प्रोव्हाइड्स बेटर असेसिबिलिटी अँड डोअर टू डोअर सर्व्हिस। म्हणजे डोअर टू डोअर म्हणजे बघा मित्रांनो, आपण दरवाजाच्या बाहेर पाय जरी ठेवला तरी तिथून रोड चालू होतो मित्रांनो, ठीक आहे। तर डोअर टू डोअर सर्व्हिस त्याला म्हणतात, समजलं। तर अशा पद्धतीने हा एक ट्रान्सपोर्टेशनचा मोड आहे। त्याचे मेरिट्स बघा मित्रांनो, मेरिट्स ऑफ रोडवे, याच्यामध्ये जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहेत पॉईंट, इम्पॉर्टन्स ऑफ रोड इन इंडिया, ठीक आहे। तर त्याच्यामध्ये आपण हे टोटल 9 का 10 पॉईंट बघितले होते, ठीक आहे। हे पॉईंट तुम्हाला तिथे मेरिट्स म्हणून लिहायचे आहेत। तर रोडवेचे डीमेरिट्स बघा, डीमेरिट्स म्हणजे डिसॲडव्हान्टेजेस। तर तुम्ही बघू शकता, सुटेबल फॉर शॉर्ट डिस्टन्स ओनली, तुम्ही मॅक्झिमम आपल्या कंट्रीमध्ये फिरू शकता। तुम्ही इथून आपल्या इंडियामधून तुम्ही डायरेक्ट अमेरिकेला नाही जाऊ शकत बाय युजिंग रोडवे, ठीक आहे। तर शॉर्ट डिस्टन्ससाठी हे एक सुटेबल आहे, किंवा लॉंग डिस्टन्ससाठी असेल तर हा एक सुटेबल नाही आहे, किंवा का तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही खूप वाढते रोडवेने। तर शॉर्ट डिस्टन्ससाठी ही सुटेबल आहे, लॉंग डिस्टन्ससाठी नाही आहे। मॅक्झिमम लॉंग डिस्टन्ससाठी आपण दुसरी मेथड्स वापरतो, ठीक आहे, रेल्वे असेल किंवा एअरवेज असतील। त्याच्यानंतर बघा, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ व्हील टू द रोड इज मोअर, म्हणजे जो काय टायर आणि रोडमधलं जे काय फ्रिक्शन असते मित्रांनो त्याला ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणतात। तर तो जास्त असल्यामुळे पॉवर जी आहे ती जास्त लागते याला। बिकॉज ऑफ द बल्क अँड प्रेझेन्स ऑफ द अदर ट्रॅफिक देअर इज रिस्ट्रिक्शन ऑन स्पीड, ठीक आहे। रोडवरती खूप सारे ट्रॅफिक असतात, त्याचबरोबर खूप सारे व्हेकल्स असतात, त्याच्यामुळे स्पीडमध्ये थोडंसं रिस्ट्रिक्शन येतं। तर हा पण एक त्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे। त्याचबरोबर ॲक्सिडेंट, रोडवरती ॲक्सिडेंट होतात त्याचं प्रमाणही खूप जास्त आहे, तो पण एक डिसॲडव्हान्टेजेस आहे। त्याचबरोबर लिमिटेशन्स आहेत, बल्क ट्रान्सपोर्ट तुम्ही नाही करू शकत, का तर ट्रॅफिकचे रूल्स असतात काही किंवा ट्रॅफिक्स ऑन रोडवरती ट्रॅफिक्स असल्यामुळे तुम्ही जेवढी कॅपॅसिटी आहे वाहनाची तेवढंच तुम्ही ट्रान्सपोर्ट करू शकता। तर अशा पद्धतीनं रोडवेचे डीमेरिट्स आहेत। समजली, फर्स्ट मेथड समजली रोडवे। नेक्स्ट बघूयात आपण रेल्वे बघूयात, ठीक आहे। रेल्वे तुम्हाला माहीतच असेल, तर बेस्ट अल्टरनेटिव्ह आहे हायवेला किंवा रोडवेला रेल्वे, ठीक आहे। रेल्वेमध्ये तुम्ही बल्क गुड्स म्हणजे जास्त प्रमाणात सामान तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या लॉंग डिस्टन्सला सुद्धा तुम्ही नेऊ शकता, ठीक आहे। तर अशा पद्धतीने ही रेल्वे सुटेबल आहे लॉंग डिस्टन्ससाठी। त्याचबरोबर रेल्वे हॅव प्लेड अ मेजर रोल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ रिजन, रेल्वेमुळे
तिथला जो लोकल एरिया आहे तो खूपच डेव्हलपमेंट होतो. त्याचबरोबर कंट्रीची सुद्धा ग्रोथ होते मित्रांनो. नेक्स्ट बघा, रेल्वेज रन ऑन स्पेसिफिक ट्रॅक प्रिपेअर्ड फॉर दिस पर्पज. ठीक आहे, रेल्वेसाठी जो ट्रॅक बनवलेला असतो मित्रांनो त्याला आपण गेज म्हणतो. डिफरंट टाईपचे गेज असतात, तर त्या गेजवरून किंवा त्या ट्रॅकवरूनच रेल्वे ही जाऊ शकते. दुसरीकडे कुठेही रेल्वे आपल्याला नेता येत नाही आहे, तर हा एक डिसॲडव्हान्टेज सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. त्याचबरोबर मेरिट्स बघा रेल्वेचे. मेरिट्स म्हणजेच ॲडव्हान्टेजेस बघा काय काय आहेत. तर आपण बल्की कार्गो ओव्हर लॉंग डिस्टन्ससाठी आपण ट्रान्सफर करू शकतो. त्याचबरोबर आपण कोयल असेल, स्टील असेल, टिंबर असेल, अदर रॉ मटेरियल आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट टू मिलियन्स ऑफ पीपल. ठीक आहे, खूप साऱ्या लोकांना रेल्वेमुळे जॉब भेटतो. त्याचबरोबर पॉवर रिक्वायर्ड फॉर रेल्वे इज कम्पॅरेटिव्हली लेस बिकॉज ऑफ लेस इनॅक्टिव्ह रेजिस्टन्स ऑफ स्टील व्हील ऑन स्टील रेल. ठीक आहे, जो दोन्ही जे काय रेल्वेचं चाक असतं ते पण स्टीलचं असतं. त्याचबरोबर जो काय रेल पूर्णपणे तो रेलचा जो पट्टा असतो तो पण स्टीलचा असतो. त्याच्यामुळे रेजिस्टन्स जो आहे तो खूपच कमी असल्यामुळे कमी पॉवर यूज होते. तर हा पण एक ॲडव्हान्टेजेस आहे. रेल्वेज हेल्प मेंटेनिंग बेटर लॉ अँड ऑर्डर इन कंट्री. ठीक आहे, रेल्वेमुळे पोलीस असेल किंवा मिलिटरी असेल ती एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. त्याच्यामुळे लॉ आणि ऑर्डर ही मेंटेन होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर रेल्वे प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन द इंडस्ट्रियलायझेशन ऑफ कंट्री. ठीक आहे, इंडस्ट्रियलायझेशनमध्ये जे काही इंडस्ट्रीसाठी जो काय रॉ मटेरियल लागणार आहे त्याच्यामध्ये स्टील असेल, कोयल असेल, कोळसा असेल, टिंबर असेल, अदर रॉ मटेरियल, तर ते सहजपणे आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. त्याच्यामुळे रेल्वे हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे इंडस्ट्रियलायझेशनमध्ये. तर अशा पद्धतीने मेरिट्स आहेत. डिमेरिट्स बघा रेल्वेचे काय काय आहेत. डेस्टिनेशन पॉईंट अँड स्टार्टिंग पॉईंट आर फिक्स्ड अँड कॅन नॉट बी अल्टर्ड. म्हणजे जे काय सुरुवातीचा स्टार्टिंग पॉईंट आणि जिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तिथपर्यंतचा पॉईंट हे फिक्स असतात मित्रांनो. रेल्वेचे स्टेशन हे फिक्स असतात. आपल्याला एखाद्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर स्टेशन हे फिक्स असतात मित्रांनो. आपल्याला इथे येऊनच रेल्वेत बसावं लागतं. ठीक आहे, आपण रेल्वे कुठेही घेऊन जाता येत नाही. तर हा एक डिमेरिट्स आहे, डिसॲडव्हान्टेजेस आहे. तर जे काय स्टार्टिंग पॉईंट आणि डेस्टिनेशन पॉईंट जो आहे तो फिक्स असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, कॅन नॉट प्रोव्हाइड डोअर टू डोअर सर्व्हिस. ठीक आहे, म्हणजे डोअर टू डोअर म्हणजे जसं रोडवेमध्ये आपण डोअर टू डोअर सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो तसे रेल्वेमध्ये आपल्याला प्रोव्हाइड करता येत नाही आहे. त्याचबरोबर गुड्स हॅव टू बी लोडेड अँड अनलोडेड ॲट स्टेशन अँड दिस डिपेंड्स ऑन रोड ट्रान्सपोर्ट. म्हणजे जे काय मटेरियल आहे मित्रांनो तर ते तुम्ही स्टेशनवरती जे फिक्स पॉईंट आहेत, स्टार्टिंग पॉईंट एंड पॉईंट फिक्स आहे, तर त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला ते लोड करावं लागतात रेल्वेमध्ये. तर हे पूर्णपणे डिपेंड असतं रोड ट्रान्सपोर्टेशनवरती. तर अशा पद्धतीनं डिमेरिट्स आहेत रेल्वेचे. नेक्स्ट बघा एअरवे. बघा एअरवे म्हणजे जे काय आपण विमानाने प्रवास करतो. द मोस्ट sophisticated and advanced mode of transport is the air transport. Air transport is very fast and has made the world a small place. ठीक आहे, एअर ट्रान्सपोर्टेशनमुळे एक जे काय आपलं वर्ल्ड आहे ते पण एक छोटं प्लेस असल्यासारखं आपल्याला, का तर आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, ठीक आहे, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये आपण काही तासांमध्ये जाऊ शकतो बाय युजिंग एरोप्लेन. ठीक आहे, मोठमोठे प्लेन्स असतात. तर अशा पद्धतीने एअरवे आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा त्याचे मेरिट्स बघा. त्याचबरोबर एक पॉईंट बघा, टुरिझम इंडस्ट्री हॅज बीन डेव्हलप्ड टू अ ग्रेट एक्सटेंट बाय धिस मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. म्हणजे जे काय दुसऱ्या देशातले माणसं हे आपल्या देशात येऊ शकतात. ठीक आहे, तर टुरिझम हा व्यवसाय खूपपणे वाढला जातो मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे मनी पण खूप एक्सचेंज होतो आणि त्यामुळे स्पेसिफिक कंट्रीची ग्रोथ पण होते मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एअरवे आहे. त्याचे मेरिट्स बघा. तर मेरिट्समध्ये बघा, व्हेरी सॉफिस्टिकेटेड अँड फास्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, सॉफिस्टिकेटेड म्हणजे अत्याधुनिक असा मोड आहे आणि त्याचबरोबर फास्ट मोड आहे ट्रान्सपोर्टेशनचा. प्ले इम्पॉर्टंट रोल इन वॉर टाईम. ठीक आहे, वॉर टाईममध्ये हा खूप इम्पॉर्टंट रोल जो आहे तो प्ले करतो. तो कशा पद्धतीने प्ले करतो तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे. त्याचबरोबर नॅशनल रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी आपण, ठीक आहे, टुरिझम असेल, त्याचबरोबर पॅसेंजर्स असतील, तर त्याच्या माध्यमातून आपण नॅशनल रेव्हेन्यू हा जनरेट करू शकतो एअरवेच्या माध्यमातून. तर अशा पद्धतीने हा पण एक मेरिट्स आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इमर्जन्सी सप्लायज टू रिमोट एरियाज कॅन बी
इमिजिएटली मिळेल, ठीक आहे. इमिजिएटमध्ये आपण ठीक आहे तुरंत आपण इमर्जन्सीमध्ये रुरल एरियामध्ये किंवा रिमोट एरियामध्ये ठीक आहे ज्या ठिकाणी अदर ट्रान्सपोर्टेशनच्या फॅसिलिटी या पटकन नाही जाऊ शकत अशा एरियामध्ये आपण एअरवेच्या माध्यमातून आपण इमर्जन्सी सप्लाय हा करू शकतो. त्याचबरोबर नेक्स्ट बघा, दिस मोड ऑफ ट्रान्सपोर्ट कॅन हॅव ॲक्सेस टू एरियाज वेअर अदर मोड्स कॅन नॉट रीच, ठीक आहे. ज्या ठिकाणी वॉटरवे, हायवे, रोडवे नाही जाऊ शकत अशा ठिकाणी आपण एअरवेचा हा यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डिमेरिट्स बघा, द सिस्टीम इज कॉस्टली. जी काही एअरवेची सिस्टीम आहे ती पूर्णपणे कॉस्टली आहे, खूप कॉस्टली आहे, इंधन खूप लागतं. त्याचबरोबर कॅन नॉट अफोर्ड बाय कॉमन मॅन डायरेक्टली ऑफर नाही करू शकत. त्याचबरोबर नेक्स्ट बघा, डिसॲडव्हान्टेजेसमध्ये क्लायमॅटिक फॅक्टर्स, ठीक आहे. मग त्याच्यामध्ये स्ट्रॉम्स, फॉग, रेनफॉल असेल तर अफेक्ट करतात त्याच्या रुटीनवरती, एअर ट्रान्सपोर्टेशनच्या रुटीनवरती. हे अशा पद्धतीचे जे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ते अफेक्ट करतात मित्रांनो. नेक्स्ट बघा, इन्व्हेस्टमेंट इन सेटिंग अप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर लाईक एअरपोर्ट असेल, हँगर्स असतील, कंट्रोल टावर्स असेल तर ही खूप जास्त आहे इन्व्हेस्टमेंट, स्टार्टिंग इन्व्हेस्टमेंट. तर अशा पद्धतीनं डिमेरिट्स आहेत एअरवेचे. नेक्स्ट बघा, वॉटरवे बघा. तर वॉटरवे कसं आहे, नॅचरल आहे, मॅनमेड रूट्स फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स अँड पीपल युजिंग बॉडीज ऑफ वॉटर सच ॲज रिव्हर, लेक्स, सीज, ठीक आहे. तर जे काय वॉटर बॉडीज आहेत, नदी असेल, एखादं तळा असेल, ठीक आहे, त्याचबरोबर समुद्र असेल, तर याच्या माध्यमातून आपण ट्रान्सपोर्टेशन हे करू शकतो. दे प्रोव्हाइड्स अ कॉस्ट इफेक्टिव्ह मेथड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. त्याचबरोबर खूप कमी कॉस्ट लागते वॉटरवेमध्ये, ठीक आहे. नेक्स्ट बघा, मेरिट्स बघा वॉटरवेचे. तर मेरिट्समध्ये तुम्ही बघू शकता, इकॉनॉमिक मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन आहे, ठीक आहे, इकॉनॉमिक मोड आहे. त्याचबरोबर हेवी लोड ओव्हर लॉंग डिस्टन्स हा कॅरी करू शकतो वॉटरवेमध्ये आपण, ठीक आहे. त्याच्यामध्ये ऑइल असेल, कोल असेल, टिंबर असेल, ठीक आहे, जे काय फूड ग्रेन्स असतील तुमची, तर आपण अशा पद्धतीनं खूप हेवी मटेरियल किंवा क्वांटिटीमध्ये जास्त असेल तर तेही मटेरियल आपण वॉटरवे थ्रू आपण ट्रान्सफर करू शकतो आणि लॉंग डिस्टन्समध्ये पण आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. त्याचबरोबर लेस पॉवर इज रिक्वायर्ड, ठीक आहे, पॉवर जी आहे ती कमी लागते ॲज कम्पेअर टू रोडवे, हायवे, एअरवे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मेरिट्स आहेत. अजून खूप सारे मेरिट्स आहेत मित्रांनो. जर तुम्हाला जे आठवतील एक्झाममध्ये तेही तुम्ही लिहू शकता जर क्वेश्चन आला तर. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डिमेरिट्स बघा, दिस मोड इज टाईम कन्झ्युमिंग, ठीक आहे. शिप मूव्ज विथ स्लो स्पीड, जास्तीत जास्त समुद्रामध्ये हे 60 किलोमीटर पर आवर, 40 किलोमीटर पर आवर अशी स्पीड असते. स्पीड खूपच स्लो असते मित्रांनो, त्याच्यामुळे टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे ही. त्याचबरोबर क्लायमॅटिक फॅक्टर पण याच्यावरती अफेक्ट करतात, ठीक आहे. समुद्रामध्ये समुद्री वातावरण, म्हणजेच पावसाचं वातावरण असेल किंवा समुद्रामध्ये काय तुफान आले असेल तर त्याच्यावरती पण अफेक्ट होतो. याचा सर्वांचा या वॉटरवेवरती अफेक्ट होतो. त्याचबरोबर तुमची नदी असेल, जर ती उन्हाळ्यामध्ये ती नदी जर आटली तर तुम्ही त्याच्या थ्रू ट्रान्सपोर्टेशन ही नाही करू शकत, रुरल एरियाचं सांगायला लागलो. तर अशा पद्धतीनं एन्व्हायरमेंटल फॅक्टर याच्यावरती अफेक्ट करतात. त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आर क्रिएटेड अँड marine life affected if a large container, for example oil, is wrecked. म्हणजे समजा जर जे काय तुमची जहाज आहे मोठीशी, ठीक आहे, तर ती जर ऑइल घेऊन जात असेल मित्रांनो आणि ती जर ऑइल जर बाय चान्स जी काय जहाज आहे ही बुडाली किंवा तिचं काय प्रॉब्लेम झाला तर ठीक आहे, आणि ते जर ऑइल जर बाहेर आलं समुद्रावरती जर पसरलं तर त्याने जे काय समुद्रामध्ये जी काय लाईफ आहे मित्रांनो, म्हणजे ते मासे असतील, वेगवेगळे प्राणी असतील, तर त्यांच्यावरती त्याचा अफेक्ट होतो. अशामुळे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम हे क्रिएट होऊ शकतात. तर अशा पद्धतीने वॉटरवेचे डिमेरिट. तर अशा पद्धतीनं आपले चारही मेथड जे आहेत ट्रान्सपोर्टेशनचे आपण ते बघितलेले आहेत, ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा रोडवे आपण बघितलं, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स बघितले. त्याच्यानंतर रेल्वे बघितले, त्याचे मेरिट्स डिमेरिट्स. वॉटरवे आणि एअरवे या दोघांचेही मेरिट्स आणि डिमेरिट्स आपण पूर्णपणे डिस्कस केलेले आहेत. नेक्स्ट एक छोटासा पार्ट आहे मित्रांनो, तो पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत, जेणेकरून आपला 1.2 हा पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता, चॉईस ऑफ मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन, तुम्ही कोणती चॉईस करचाल ट्रान्सपोर्टेशनसाठी, तर ते वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती डिपेंड असते मित्रांनो. त्याच्यामध्ये बघा तुम्ही द लेंथ ऑफ द हॉल, म्हणजे जे काही मटेरियल तुम्ही घेऊन जाणार आहात तर त्याचे डिस्टन्स किती आहे त्याच्यावर तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा मोड हा सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर वेट अँड साईज ऑफ
कन्सायनमेंट म्हणजे तुम्ही किती वेळा खेपा करणार आहात, म्हणजे किती वेळा तुमचं जाणं येणं होणार आहे. त्याचबरोबर वेट किती आहे त्या मटेरियलचं, त्याच्यावरून तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा मोड हा सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर ट्रॅफिक डेन्सिटी आहे, नेचर ऑफ रूट्स आहे, ठीक आहे, मार्ग कोणता आहे, त्याचबरोबर क्वालिटी ऑफ सर्व्हिस, तुम्हाला क्वालिटी कशी पाहिजे सर्व्हिसची, त्याचबरोबर स्पीड, कॉस्ट आणि पर्सनल प्रेफरन्स, म्हणजे तुम्हाला स्वतःहून कुठला मोड हा चूज करायचा आहे. तर अशा फॅक्टर्सवरती तुमचा जो काय ट्रान्सपोर्टेशनचा मोड आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा असतो. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही एअरवे करू शकता, वॉटरवे करू शकता, किंवा हायवे असेल किंवा रेल्वे असेल. तर यापैकी तुम्ही कोणताही रूट हा किंवा मोड हा सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीनं हा पॉईंट इथे पूर्णपणे झालेला आहे आणि हा व्हिडिओही कंप्लीट झालेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे 1.3 जनरल क्लासिफिकेशन ऑफ रोड्स आपण तो डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.